जयंतराव जी साहेब 40 सदस्य आहेत, मेहरबानी करा. लगेच करतो. एक काळ असा होता की दोन्हीकडे भाजपचं सरकार होतं, तेव्हाही तो मी प्रश्न सोडवला नाही. भातखळकरांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जायचं असेल तर तुम्हाला का अडचण काय? जयंतराव जी साहेब 40 सदस्य आहेत, मेहरबानी करा. लगेच करतो. अध्यक्ष महोदय, मी फक्त काही शेवटचा एक दोन मुद्दे मांडतो. गेल्या काही वर्षात आम्ही बरेच उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन दिले असं म्हणायला हरकत नाही. अध्यक्ष महोदय, या सरकारने एक मोठी संधी गमावली. ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा उपकरणातील उत्पादन क्षेत्र म्हणून आता मध्य प्रदेशाची निवड झालेली आहे. अध्यक्ष महोदय, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सुरू केलेल्या योजनेच्या अंतर्गत या झोनसाठी आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा यांनी सगळ्यांनी प्रयत्न केला, पण मध्य प्रदेशने बाजी मारली आणि मंत्रालयाने झोनच्या स्थापनेसाठी 400 कोटीची आर्थिक मदती त्यांना देऊन टाकली. वेदांत फॉक्सकॉन गेलं, तो मोठा इतिहास झाला. त्या वेदांत फॉक्सकॉनच्या मालकाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री कोणी जाऊन भेटलं नाही. अध्यक्ष महोदय, आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे बल्क ड्रग पार्क.